सर्व काय जबरदस्त पद्धतीने हाताळले गेले। नक्कीच एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्या रोपट्याचं आज बघतो एक भलं मोठं वृक्ष तयार होत असताना संपूर्ण आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात। आलेल्या तमाम प्रेक्षकांचे तदनंतर आमच्या क्रिकेट रसिकांचे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय थेट समालोचन कक्षातून। पहिला चेंडू तो विकेटने पहिला चेंडू काय जबरदस्त ब्लॉक हॉलला डिलिव्हरी हाताळली जाते। मिस्टर मीत गोलंदाजाला आपण बघू शकतात। मीत नक्कीच आगरी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूला आपण बघितलं आहे। सुपर पद्धतीने कमी वेळेत कमी वयामध्ये काही जबरदस्त कामगिरी करत असताना मैत्री सफाळे या संघाकरिता आपण बघतोय आज खऱ्या अर्थाने आगरी समाज एकवटलेला आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने खूप छान अशी स्पर्धा उभारी घेत असताना स्ट्राइक इन फलंदाज संकेत आपण बघतोय। नॉन स्ट्राइक इन फलंदाज संदेश हलक्याशा हाताने सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा समन्वय न होताना आपण बघतोय। दुपारचं सत्र आहे। दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय नक्कीच हवेचा झोत उजव्या हाताच्या फलंदाजाला बहारदार असा बघायला मिळतोय। धावा खोऱ्याने आपण बघितल्या आहेत 70 ते 80 धावा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उभारी घेत असताना आपण बघितल्या। कालच्या दिवसामध्ये 95 हा स्कोर आपण बघतोय। नक्कीच जय बजरंग बिरवाडी या संघाकडून लावण्यात आलेला होता। तो आतापर्यंतचा उच्चांक या स्पर्धेचा बघायला मिळतोय या पर्वामधील। यावेळी स्लाइस केलं जाते ऑन द राईज कव्हरच्या रिजन मध्ये पकडले गेलेत। थोडस बघायचं झालं तर नक्कीच थोडस स्ट्रगल करत होते बॅटर मिस्टर बघतोय आपण संकेत। आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवर बाद होत असताना तंबूच्या आशेला जाईल पहिला धक्का। नक्कीच पहिला हादरा बसतोय। फलंदाजी करणारा संघ नक्कीच नाकाळी उमरोळी हा संघ आपण बघू शकताय। थोडंसं स्ट्राइक रोटेट करायला पाहिजे होतं। संकेत थोडंसं चाचपडत होता परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कव्हर रिजनच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न आणि त्या कारणास्तव प्रयत्नांना अपयश येते आणि तंबूच्या आशेला जात असताना पहिला हादरा तो बसतोय नाकाळी उमरोळी या संघाला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय। संकेतची जागा भरून काढण्यासाठी निनाद 888 नंबरची जर्सी परिधान करून आता मात्र स्ट्राइक एंडला वेलकम राकेशजी पाटील आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। आज पोलीस दलात कार्यरत आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण बघतोय। पुन्हा एकदा विकेटने सज्ज होईल मिस्टर मीत। यावेळेला सुरेख डिलिव्हरी अप्रतिम डिलिव्हरी हाताळली जाते। आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये मीतच्या गोलंदाजीवर। हीच तर खरी खासियत आहे। अचूक टप्प्यावर भेदक मारा सुपर पद्धतीने लाईन अँड लेंथ मेंटेन केली जाते। आपलं मेरिट ओळखतंय आणि त्या मेरिटनुसार गोलंदाजी करण्याचं कृत्यकरण मैदानाच्या आतमध्ये बघायचं झालं तर मीत कडून आपल्याला बघायला मिळतोय। पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय। दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत। डीप लॉंग अप आपण बघतोय। तदनंतर एक क्षेत्ररक्षक डीप मिडॉनच्या दिशेने यावेळेस ऑन द राईज शरीरापासून दूर खेळला जातोय। अद्यापही बॅटला चेंडू स्पर्श करत नाहीये। पंचांचा पंजा येत असताना 22च्या रूपाने ही धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल। आतापर्यंत कौतुक करेन मी त्याचं सुपर गोलंदाजी हाताळतोय। जास्तीत जास्त चेंडू आवाक्याच्या बाहेर रीच करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय। एक धाव आता मात्र सांघिक खातं उघडलं जातंय। जवळजवळ 5 चेंडू नंतर अवांतर रुपयाने ही धाव स्कोर कार्डवर अंकित होते। यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला ऑन द राईज खेळलं जाते। स्क्वेअर लेगच्या दिशेने सुपर पद्धतीने चेंडूला फुटवर्क यूज करून अडवत जाते। एक धाव आता मात्र बॅटने येत असताना षटकाची होते समाप्ती। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक जातंय ते म्हणजेच मैत्री सफाळे या संघाच्या नावे, कारण की या षटकामध्ये मीतने सुंदर गोलंदाजी केली आहे। फक्त आणि फक्त 2 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे। नाकाळी उमरोळी संघ 2 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय। पहिला पॉवर प्लेचं षटक थोडीशी शांत सुरुवात परंतु मैदानाच्या आतमध्ये शांत असून चालणार नाहीये। इथून चांगली खेळी करावी लागेल। पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण बघू शकताय। तर संतोष याला आता मात्र पाचारण केला आहे। वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक P2 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। पॉवर प्ले 2 3 क्षेत्ररक्षक आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जात असताना आपण बघू शकताय।
डिपमॅनच्या दिशेने स्वतः मीत आहेत. तदनंतर आपण बघताय तुषार याला लॉंग ऑनच्या दिशेने, तदनंतर लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे, कव आहे, कव पॉइंट, तदनंतर पॉइंटच्या रिझनकडे एक क्षेत्ररक्षक. मिडनच्या दिशेने आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये खेळाडू, तदनंतर फ्लाय स्लिप आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. यावेळी ऑन साईडला खेळलं जात आहे. मीत चेंडूवर पुढे सरसावतोय. एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल. थोडीशी संत सुरुवात आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी झाली तर आहे, परंतु इथून पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. कारण की हवेचा जोत बघायचा झाला तर उजव्या हाताच्या फलंदाजाला बेनिफिट आहे, परंतु ते बेनिफिट न घेताना बघायला मिळतात. त्याचं कारण खूप छान गोलंदाजी होते मैत्री सफाळे या संघाकडनं. या साईडला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू लो राहिला होता. चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं मिस्टर संतोषच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या 3 या धावसंख्येवर आपण बघतोय थोडीशी संत रणनीती आपण बघतोय उमरोळी या संघाकडनं होत असताना. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. कही पे निगाहे कही पे निशाणा खेळायचं होतं मुंबईला, चेंडू निघून जातोय ठाण्याला. त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा आतापर्यंत 1.3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. जखडून आणि बंधनात ठेवला आहे. सुपर गोलंदाजीचं कृत्यकरण मैत्री सफाळे या संघाकडनं बघायला मिळतंय. पुन्हा एकदा सेम प्रयत्न आपण बघतोय. पदतालित्य नाहीये, त्या कारणास्तव खडे खडे स्ट्रोक खेळाल तर नक्कीच त्याचा बेनिफिट मिळणार नाहीये. यावेळी सॅक्रिफाईस विकेट म्हणावी लागेल. धावचीतच्या स्वरूपाने गडी बाद होईल. तंबूच्या आशेला जात असताना हा लागतोय दुसरा हादरा, तो म्हणजेच नाकाळी उमरोळी या संघाला. दुसरा हादरा बसतोय आणि नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघू शकताय विशाल. नॉन स्ट्राईक एंडला यावेळेस पुन्हा एकदा आतमध्ये चेंडू वळतोय. सुपर अँगलने चेंडू कधी आतमध्ये येतोय कधी बाहेर जातोय. थोडस विचार आणि विनिमय करण्यामध्ये भाग पडला आहे फलंदाज यांना. कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही आहे. त्याचं कारण आहे की तुम्ही युजेस फुटवर्क करत नाही आहेत. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेटचे अभ्यास गिरवाल तेव्हा तुम्हाला एकच संदेश मिळाला जाईल, युजेस फुटवर्क, तर तुमच्या धावा या अगणित स्वरूपाने असतील. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने सज्ज होईल संतोष. यावेळेस बॅटवर चेंडू आलाय, व्यवस्थित कनेक्ट, जबरदस्त टायमिंग, प्रॉपरली कनेक्शन, हवा के साथ साथ घटा के संग संग 6 धावा. सुपर स्ट्रोक येत असताना मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. नक्कीच सुरुवातीचे फलंदाज थोडे स्ट्रगल करत होते, धावा येत नव्हत्या, परंतु शेवटच्या चेंडूवर संतोषच्या गोलंदाजीवर षटकार येत असताना सुपर स्ट्रोक एक्झिक्यूट केला जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोर बघू शकताय 10 या अंकांवर. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये नाकाळी उमरोळी हा संघ 10 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्लेचं बंधन होतं आणि पॉवर प्लेचं बंधन आता नाही आहे. शिथिल पॉवर प्ले आपल्याला बघायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जात असताना बघायला मिळतील. नक्कीच 2023 हे वर्ष आहे. 31 मार्च पासून नक्कीच IPL ला सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2008 पासून सुरुवात झाली आणि यंदाच्या हंगामामध्ये 15वा हंगाम खूप छान पद्धतीने बघायला मिळेल. यावेळेस मात्र नवीन नियम सुद्धा क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण की कालच्या दिवसामध्ये थोडस BCCI फेरबदल केलेला आहे नियमांमध्ये आणि IPL मध्ये आज नवीन नियम सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच कीपरकडे जर कीपरने काही हालचाल केली गोलंदाजी करत असताना किंवा क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षणाने काही बोललं तर नक्कीच तो डेड बॉल घोषित करून त्याला नो बॉल सुद्धा देण्यात येईल. तदनंतर पुन्हा एकदा तेच कृत्य झालं तर 5 धावांची पेनल्टी सुद्धा असेल. हा कालच्या दिवसात एक नवीन नियम आणि नवीन बदलाव IPL मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये नवीन बदल आणि त्या नवीन बदलामध्ये क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा खडे स्ट्रोक खेळले जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी, मी त्याचं कौतुक करेन. आतापर्यंत मी जास्तीत जास्त चेंडू बघायचे झाले तर खोलवर पद्धतीचे हाताळले जात आहेत. वेग आहे, वेग भन्नाट आपल्याला बघायला मिळतोय. तदनंतर ॲक्युरेसी सुद्धा आहे. रिदमने गोलंदाजी करण्याचं कृत्यकरण सातत्य राखलं जात आहे मी त्यांच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या 10 या अंकांवर आपण बघताय.
पुन्हा एकदा ओ द विकेटने सज्ज होईल मिस्टर मीत. यावेळेस आपण बघतोय बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण बघू शकतायत. फेकी होईल तत्पूर्वी एक धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या 11 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. यंदाच्या हंगामामध्ये नक्कीच आयसीसी वन डे वर्ल्ड कप सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तदनंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट सिरीज सुद्धा बघायला मिळेल. इंडिया क्वालिफाय झालेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट तो सामना इंग्लंडच्या मैदानावर खेळताना आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जात आहे. यावेळेस डीप लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक फ्रेममध्ये येत असताना चांगली फेकी ॲक्युरेसी दाखवली जाते. आता मात्र सिंगल आणि डबलवर भर देत असताना हेच करायचं होतं या अगोदर, कारण की समोरचा गोलंदाज सुद्धा तेवढाच चांगला आहे. मी त्याची गोलंदाजीचा उल्लेख करायचा झाला तर जास्तीत जास्त चान्स देणार नाहीये, म्हणून तुम्हाला रिक्स एखाद्या खराब चेंडूवरच घ्यायला पाहिजे. मी पुन्हा एकदा सज्ज होईल ओ द विकेटने. यावेळेस ऑन साइडला फुल टच चेंडू, म्हणून मी म्हटलं होतं अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो. फुल टच चेंडू आणि 6 धावा येत असताना 6 रन्स. धन्यवाद. स्कोर गोज ऑन 18 धावा या धावसंख्येवर आपण बघू शकताय. षटकार येत असताना यावेळेस टॉपेज जोडलं जातोय. थोडंसं चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. स्वतः मीत त्या झेल खाली येण्याचा प्रयत्न सुरेख होते, परंतु अपयश पदरी पडत आहे. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. या दोन्ही संघाची धावसंख्या हलती ठेवली जाते. धावफलक 20 धावा या धावसंख्येवर आपण बघू शकतायत. शेवटचा आणि अंतिम चेंडू अजून शेष आहे. नक्की षटकारानंतर सुरेख कमबॅक मी त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. चेंज ऑफ पेस केलं होतं, नक्कीच फटका फसला होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावला जातोय. प्रयत्न सुरेख होते मी त्याचे, परंतु अपयश आपल्याला बघायला मिळतंय. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा आपण बघू शकताय. पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज होईल संदेश. यावेळेस जबरदस्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पत्का मिसटायमिंग आहे. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये कवच क्षेत्ररक्षक पुढे यायला पाहिजे होतं, परंतु तसं होत नाहीये. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एकने संघाची धावसंख्या 21 रन्स ऑन बोर्ड. या अगोदर आपण ऋषिकेश यांना सुद्धा ऐकलं तर मायक्रोफोनवर, त्यानंतर मनोजी पाटील यांना आपण सातत्याने ऐकत आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने अग्री समाजाचा व्हॉइस ज्याच्या माध्यमातून आपण सातत्याने बघतोय. मॅन फ्रॉम बहाडोली, त्यानंतर पाटील नेटवर्कची A1 जोडी आपल्याला बघायला मिळते. जतीन चिकिनी, साहिलजी पाटील असतील, त्यानंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मुनुजी कुडू यांना सुद्धा आपण बघू शकताय. त्यानंतर मॅन फ्रॉम नवली बंटी यांना सुद्धा आपण बघू शकताय. सुंदर कॅप्चर. त्यानंतर आयोजकांच्या मुख्य भूमिकेमध्ये नक्कीच सचिनजी ठाकूर खूप छान पद्धतीने कार्य करत असताना, त्यानंतर स्वप्नीलजी पाटील ज्यांना कालच्या दिवसामध्ये सुद्धा इन ऍक्शन बघलं, त्यांचा संघ प्लेइंग आपण बघतोय अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. 21 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर करंट रन रेट बघायचं झालं तर नक्कीच 5.25च्या रणनीतीने मात्र चालत असताना नाकाळी उंबरोळी संघ धावा इथून व्हायला पाहिजेत, कारण की आतापर्यंत थोडंसं बंधनात ठेवलं आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न आपण बघतोय. तुषार याला आपण बघू शकतायत. गोलंदाजी मार्कवर 1 धाव स्कोर कार्ड अंकित केली जाईल. धावसंख्या 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आपण बघतोय गोलंदाज तुषार सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन साइडला वेट अँड वॉच केलं. वेट परिपूर्ण ट्रान्सफर होत असताना जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. 6 धावा. धन्यवाद. धावफलक आपण बघतोय 28 या धावसंख्येवर. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी एकवीरा माता हिला मानाचं नमन. आणि नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये आपण बघितलंच, नुकताच आपण गुढीपाडवा साजरा केला. मराठी नूतन वर्षाच्या सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑन पूल केलं जात आहे. जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक दाखवत असताना पॉवरफुल फलंदाजी. यावेळेस रन मिळतील पूर्णपणे 6.
विशालाचं कौतुक करेन, कारण की आतापर्यंत सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. जवळजवळ विशालाने चेंडू फेस केलेले आहेत ते म्हणजे 4 आणि 4 चेंडूमध्ये 3 चेंडू त्याने हवाई सफर करण्याकरता पाठवलेले आहेत. 34 रन्स ऑन बोर्ड, 34 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र धावा येत असताना त्याचं कारण काय, कारण की विशाल आता चांगली फलंदाजी करतोय. विशालला इथून विशाल कामगिरी करावी लागेल, कारण की धावा येत असताना आपण बघतोय थोडंसं महागडं षटक तुषार यांच्या माध्यमातून बघतोय. आता मात्र राऊंड द विकेटने जात असताना यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. हा झेल खूप महत्वपूर्ण. मी त्या झेल खाली येत असताना गुड कॅच ऑफ क्वालिटी. आता मात्र फलंदाज बाद होईल. प्रयत्न सुरेख होते परंतु प्रयत्नांना अपयश येत असताना फलंदाज बाद. धन्यवाद. नक्की सुरेख झेल बघायला मिळतो मी त्याच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी आणि फलंदाज विशाल महत्वाचा धक्का बसत असताना नाकाळी उमरोळी या संघाला 34 धावेवर तिसरा धक्का बसतोय. आता मात्र कमबॅक तुषार याच्या माध्यमातून आपण बघतोय राऊंड द विकेटने. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट ऑन जाम त्याला म्हटलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मिडॉनच्या दिशेने. आपण बघताय एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक आता मात्र बघतोय आपण 35 या धावसंख्येवर. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष तुषार यांच्या माध्यमातून. विशालाने चांगली फलंदाजी केली. तदनंतर 35 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आपण बघू शकतायत. शेवटच्या अंतिम चेंडूवर चार्ज केलं जात आहे. या चेंडूला सरळ फेकून दिला डीप मिड विकेटच्या दिशेने. उतुंग भरारी घेणारा षटकार 6 धावा. धन्यवाद. धावफलक आपण बघतोय तब्बली जाऊन पोहोचले 41 या अंकांवर. सुपर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आता मात्र लय मध्ये येत असताना म्हणून मी म्हटलं विकेट मध्ये तुम्हाला टाइम देणं खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सुरुवातीलाच येऊन षटकार किंवा चौकार मारू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला मात्र आपण बघतोय जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू बॅड पॅच मधून जात असतो तेव्हा तेव्हा त्याला एक इनिंगची गरज असते आणि ती इनिंग्स आता मात्र संदेश यांच्या बॅट मधून येत असताना महत्वपूर्ण षटकार येतोय आणि मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट होत असताना 41 धावा या धावसंख्येवर नाकाळी उमरोळी संघ आपण बघताय. स्ट्राइक एंड फलंदाज मिस्टर हर्षल. शेवटचा आणि अंतिम षटक सज्ज झालेला आहे मिस्टर अमन याला आपण बघू शकतायत. नक्कीच शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की मैत्री सपाळे एक चांगला संघ आहे. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट ऑन जाम करायचं होतं परंतु चेंडू निर्धाव स्वरूपाने यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. अजूनही 5 चेंडू येणे शेष आहे. धावफलक 41 धावा. संदेश नॉन स्ट्राईकला आहे आणि नक्कीच संदेशाच्या बॅटमधनं आपण बघितले 2 षटकार आलेले आहेत आणि त्याला स्ट्राईक एंडवर जाण्याची खूप गरज आहे, कारण की तो सेट आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड फलंदाज हर्षल. कॅपॅसिटी आहे परंतु इथून कॅलिबर सिद्ध करावा लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आपण बघतोय. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस सॅक्रिफाईस करावं लागेल हर्षल याला आणि धावचीतच्या रूपाने हर्षल बाद होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईपर्यंत आपण देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. डीजे धन्यवाद. चांगली वजनदारी डीजे मनोजच्या माध्यमातून आपण बघतोय. धावफलक 41 या धावसंख्येवर. गडी बाद होतोय परंतु जम्याची बाजू का आहे उमरोळी संघाकरिता, कारण की संदेश हा स्ट्राईक एंडला फलंदाज. आता मात्र स्ट्राईक घेत असताना अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ शेष. अमन चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या षटकामध्ये
जास्त मोठे फटके मारून देत नाहीये, परंतु आता खरं कस लागणार आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं जात आहे. सुंदर ड्राईव्ह आहे, क्षेत्र खाली आणि जबरदस्त चेंडू निघून जाईल अलोंग द कार्पेट. 4 धावा, चौकार. म्हणूनच मी म्हटलं होतं संदेशाला स्ट्राईकवर जाण्याची गरज आहे आणि संदेश जसं स्ट्राईकवर गेला तसा चौकार त्याच्या बॅटमधनं येत असताना सुपर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळालं. कब पॉइंटच्या रिझनकडे कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि त्याला भेदून अगदी मधोमध चौकार आपण बघितला संदेशाच्या बॅटमधनं. धावसंख्या 45 या धावसंख्येवर आपण बघतोय. यावेळी फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू होत आहे. नक्कीच थँक्यू सो मच सांगत असेल अमन, कारण की चेंडू फारसा काही चांगला नव्हता. असं वाटलं की या चेंडूवर मोठा स्ट्रोक येईल, परंतु नक्कीच फुलटॉस चेंडूला सुद्धा कन्वर्ट करावं लागतं ना, तो कन्वर्ट झाला नाही. त्या कारणास्तव निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 45 धावा, षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमन राऊंड द विकेटने सज्ज होईल. हाकुटप्प्याचा चेंडू आहे, ऑन साईडला गाईड केलं जात आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावत आहे, दुसऱ्या धावेसाठी वळालेत. तत्पूर्वी 2 धावा सहजरितेने कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन्ही संघाची धावसंख्या 47 रन्स ऑन बोर्ड आपण बघतोय. नाकाळी उंबरोळी संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना मैत्री सफाळे संघ प्रथमतः आपण बघतोय या फिल्डिंग क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खडे खडे इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, फटका चांगला आहे, टायमिंग व्यवस्थित, प्रॉपरली कनेक्शन आणि नक्कीच मस्तकाला दस्तक देऊन हा सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावा. निर्णायक क्षणी शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय आणि धावफलक जाऊन पोहोचले 53 या अंकांवर. धन्यवाद. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आर्ची वॉरियर्स बहाडोली आणि ऑल मॉन्स्टर्स बहाडोली या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. 53 धावा ॲक्युरेट बघायचं झालं तर संदेशाच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवर षटकार येतोय आणि मोमेंटम थोडंसं शिफ्ट होत असताना नाकाळी उंबरोली या संघाकरिता, कारण की 53 धावा नो डाऊट चांगली टोटल आहे आणि इथून 30 चेंडूवर 54 धाव्यांची गरज असणार आहे मैत्री सफाळे या संघाकरिता. आपण जाऊया नाणेफेकीसाठी, जिथे 2 संघ आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. आर्ची वॉरियर्स बहाडोली आणि त्यांच्या समोर त्यांचा संघ ऑल मॉन्स्टर्स बहाडोली हा संघ बघायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये हजर राहायचं आहे. महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज महिलांचं योगदान सुद्धा आपण बघतोय. सामाजिक, शैक्षणिक तदनंतर राजकीय क्षेत्रामध्ये आज खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करतायत आणि यंदाच्या हंगामामध्ये अंडर 19चं वर्ल्ड कप सुद्धा आपण बघितलं, ज्यामध्ये इंग्लंड सारख्या मातब्बर संघाला नमवून पहिल्यांदाच विश्व वर्ल्ड कप जिंकून आणलं. त्या महिलांचं सुद्धा खूप खूप कौतुक. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार थोडंसं स्माइल करत असताना, कारण की आज दोन्ही संघ आपण बघतो एकाच गावातून बिलॉंग करतायत, परंतु ही स्पर्धा आपण बघतोय नक्कीच सन्मानाची आहे. दोन्ही संघ नक्कीच एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगली कामगिरी करतील, नो डाऊट. चला, कृपया आपण वॉर्मअप करते कृपया करून.
नक्कीच मुख्य आयोजक आपण बघताय विलासजी पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. टॉस का बॉस जे स्पॉन्सर्ड केलं आहे ते आपण बघतोय श्री परशुराम पाटील व कुमार सारंग पाटील यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सरशिप आपण केलेली आहे. बिरवाडी असा कॉल आहे आणि बिरवाडी असा कॉल आलेला आहे. तर आर्ची वॉरियर्स हा संघ नाणेफेकी जिंकतोय. मान्यवरांना विनंती असेल की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. प्रथमतः मी सांगतोय 5 षटकांचा सामना असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. आज एकाच गावातून दोन्ही संघ आहेत. जास्त काही बोलणार नाहीये कारण की ऑनगोईंग मॅच चालू आहे. एक्झॅक्टली टार्गेट काय असेल समोर? टार्गेट असं काय नाही, आमचा आम्ही गेम खेळू, बघू टार्गेटच्या नंतर. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा देईन. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे आर्ची वॉरियर्स या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट ऑल मॉन्स्टर्स बहाडोली हा संघ फलंदाजी करताना बघायला मिळेल. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, जिथे रिझवण्यासाठी नक्कीच आमचे साथी समालोचक मनोजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडे आपण जाऊया. ऑनगोईंग मॅचचा धावतो जोडणार. थँक्यू. या वेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर तुषार घरत त्याच्या बॅट मधून मात्र षटकार येताना आपल्याला बघायला मिळाला. काही जबरदस्त टायमिंग साध्य केलं. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर षटकार, 6 धावा. हार्दिक गोलंदाजी मार्कवर, रेट्टा ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा मात्र तुषार घरतच्या बॅट मधून 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप, 4 धावांसाठी. 2 चेंडू आणि तब्बल 10 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळते. मॅन फ्रॉम सफाळे तुषार घरत. गोलंदाज हार्दिक पूर्णपणे मात्र दडपणाखाली गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू दिला, 4 धावांसाठी. एका बाजूने मात्र विनायक पाटील हा सुद्धा मात्र एक स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर ड्राईव्ह, काय सुरेख खेळतोय. पुन्हा एकदा मात्र तुषार घरतच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, 4 धावा. 3 चेंडू 3 बाउंड्रीज बघायला मिळतात. 1 षटकार आणि 2 चौकार, तब्बल 14 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. यानंतर मात्र ऑलमोस्ट बहाडोली आणि आर्ची 11 बहाडोली या 2 संघांदरम्यान मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र तुषार घरतच्या बॅट मधून लगातार 3रा चौकार, 4-4-4. पहिल्या चेंडूवर षटकार आणि 3 चेंडूवर 3 चौकार. आग ओकताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर तुषार घरत. काही तंतशुद्ध फटक्यांची निवड केली जाते. अविश्वसनीय फटका आपल्याला बघायला मिळाला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आणि तेव्हा मात्र तुषार घरतने बघितलं होतं की लॉंग ऑन, पूर्णपणे लॉंग ऑफ खुलं आहे आणि मिड ऑफच्या वरून मात्र चेंडूला खेळलं गेलं लॉंग ऑफला, 4 धावांसाठी. काही टायमिंग साध्य केलं होतं, अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल हार्दिक. पूर्णपणे मात्र हार्दिकला टार्गेट केलं जातं इथे तुषार घरतच्या माध्यमातून. आर्ची 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. वेळेला आपण बघितलं तर मात्र चेंडू निघून जातोय. एकदा परिपूर्ण केली माफ करा, निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहेत
18 या धावसंख्येवर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 18 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव निघून गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 18 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. मैत्री सफाळे या संघाच्या सुस्थितीमध्ये सफाळे संघ आपल्याला बघायला मिळतात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्री चषक बिरवाडी. धन्यवाद डीजे. आपण मुख्य मंचावर येऊया. कॅमेरामॅन इथे थोडासा कॅमेरा वालायचा आहे. मान्य श्री कल्पेशजी पाटील साहेब, कॅमेरा. मंजित कुडू, कल्पेश कुडू, कल्पेश कुडू, कल्पेशजी कुडू साहेब बहाडोली आगरी समाज आगरी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष इथे मंचावर उपस्थित आहेत. मी विलासजी किनी साहेबांना सांगेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद कुडू साहेब आपण इथे आल्याबद्दल. मुनीत कुडू, तसंच संजय किनी साहेब पण इथे उपस्थित आहेत भामटपाड्याचे. ते पण आगरी प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आहेत. तर मी संदीपजी पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. संजय किनी साहेब. धन्यवाद किनी साहेब. आपला वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि तो मी आम्हाला दिला त्याबद्दल मंडळ आभारी आहे. धन्यवाद. बॅक टू मनोज. थँक्यू सचिनजी ठाकूर साहेब. या वेळेला आपण बघतोय विनायकच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. वन बाउन्स चौकार आहे आणि 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर मैत्री सफळ हा संघ जाऊन पोहोचतोय. 22 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. लवकर सामना संपवण्याच्या तयारीत हे 2 सलामीचे बॅटर आपल्याला बघायला मिळतात. यानंतर मात्र बहाडोलीचे 2 दिग्गज संघ मात्र या मैदानात आपल्याला आमने सामने बघायला मिळतील. काटेकी टक्कर बघायला मिळेल. सर्व बहाडोलीकरांचं लक्ष ज्या सामन्यावर लागलेला आहे तो सामना थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. आणि नुसता बहाडोलीकरांचं नाही तर आगरी समाजाचं लक्ष लागलंय. कारण एका बाजूने आपण बघतोय आर्ची वॉरियर्स जगदीजी पाटील साहेबांचा संघ आहे तर एका बाजूने ऑल मॉन्स्टर बहाडोली. या वेळेला मात्र मोठा फटका. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या षटकात 6-4-4-4... या वेळेला विनायकच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली 4-6-6. म्हणजे आतापर्यंत एकही धाव धावून काढलेली नाही. पहिल्या चेंडूत 3 चौकार 1 षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार. म्हणजे तब्बल धावसंख्या आपण बघितली तर 34 धावा झालेल्या आहेत दुसऱ्या चौकार आणि षटकाराच्या. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते मैत्री सफाळे संघाकडून. 19 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय राजन. आणि इथे मात्र विनायकच्या बॅट मधून हा लगातार 3रा षटकार. बघा पहिल्या षटकात आपण बघितलं तर पहिला षटकार येऊन लगातार 3 चौकार आले होते. या षटकात पहिला चौकार आला आणि लगातार 3 षटकार आले. काय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम फटक्यांची निवड केली जाते. या पद्धतीचे चेंडू जर तुम्ही हाताळले तर मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जातील यात काही शंका नाही. कारण विनायक आणि तुषारकडे क्षमता आहे. फुलटॉस चेंडू आणि लगातार 4था षटकार. 4 चेंडू आणि 4 षटकार. विनायक पाटील इज ऑन फायर. आठ धावांचं लक्ष समोर. गोलंदाज पण एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. आदरणीय संजयजी किणी साहेब इथे उपस्थित आहेत. भामटपाड्यावरून आपण बघतोय कल्पेशजी कुडू साहेब पोलीस पाटील बहाडोली हे सुद्धा उपस्थित आहेत.
त्यांचा मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या वेळेला मात्र लगातार 5वा षटकार येईल का की हा झेल होईल. 5 चेंडू आणि 5 षटकार. याच मैदानावर पंकज पाटील पालन 50,000ची टुर्नामेंट होती आणि 5 चेंडूवर 5 षटकार मारले होते आणि त्या विक्रमाची बरोबरी झालेली आहे. 5 चेंडू आणि 5 षटकार विजयासाठी दोन धावांची गरज आहे. तुषार काय करतोय बघूया. आणि इथे तुषारने बघा एकच धाव घेतलेली आहे. ह्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले तर धनीजी ठाकूर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 चेंडूवर 6 षटकार आले तर 5 चेंडू आणि 5 षटकार. डेट चेंडू घोषित केलाय. 1 धाव मात्र विजयासाठी हवी आहे. आणि इथे मात्र विनायकच्या बॅट मधून मात्र हा 6वा षटकार आलेला नाही तर इथे मात्र चेंडू निघून जातो एका धावेसाठी आणि सफाळी संघ मात्र विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. तुषारने संधी दिली होती. ही 1 धाव घेणं गरजेचं होतं का